तर जुन्या ब्लाऊजचे माप आपल्याला कसं घ्यायचं आहे बघा. तर काही जण ब्लाऊज स्ट्रेच करून घेतात, तर काही ब्लाऊज आहे तसं ठेवून घेतात. तर त्यामुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये फिटिंगमध्ये फरक पडू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट जुन्या ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, कारण बऱ्याच वेळेला काय होतं की प्रत्येकजण अंगावरचं माप देत नाहीत. काही वेळेला ब्लाऊज आपल्याकडे ज्यावेळी शिवायला येतात तर त्यावेळी आपल्याला मापाचे ब्लाऊज जास्त येतात. सो आपण बघणार आहोत की आपल्याला परफेक्ट माप जे आहे तर ते कसं घ्यायचं आहे जुन्या ब्लाऊजचं, जेणेकरून ते नवीन जे आपण ब्लाऊज शिवणार आहोत तर ते अगदी व्यवस्थित आणि फिटिंग त्याचं एकदम प्रॉपर येईल. तर सगळ्यात आधी आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे आणि छातीचं माप आपल्याला जे ब्लाऊज आपल्याला मापाकडे आलेला आहे तर तो थोडासा स्ट्रेच करायचा आहे. कारण काय होतं, ब्लाऊज अंगामध्ये घातल्यानंतर तो टाईट बसतो. तर त्यामुळे आपल्याला कधीही मापाचं जर ब्लाऊज तुम्ही घेत असाल तर ते ब्लाऊज जे आहे थोडंसं आपल्याला ते स्ट्रेच करायचं आहे आणि मग आपल्याला माप घ्यायचं आहे. अर्धा इंचाचा फरक पडतो बघा. नॉर्मली ब्लाऊज हे 9 इंचाचं आहे आणि ज्यावेळी मी ब्लाऊज स्ट्रेच केलं त्यावेळी 9.5 इंच आपला आलेला आहे. सो तुम्हीही असंच करायचं आहे. जर तुम्ही जुन्या ब्लाऊजचं माप घेत असाल तर ते थोडंफार स्ट्रेच करायचं आहे आणि त्यानंतरच मग आपण इथे हे मेजरमेंट घेणार आहोत. आता छातीचं जे माप आहे आपलं आलेलं आहे थोडं स्ट्रेच करून, पहिल्या हुकापासून आपण ते माप घेतलं काकेपर्यंत, तर ते 9.5 इंच आलेलं आहे. 9.5 प्लस 2 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करणार आहोत. आता त्यानंतर कमरेचं माप आपल्याला घ्यायचं आहे. आता छातीचं माप आपण एका साईडने घेतलं होतं, तर कमरेचं माप आपल्याला पूर्ण टेप जो आहे अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. एका साईडने आपल्याला माप घ्यायचं नाही. कारण का घ्यायचं नाही, कारण बॅक पार्ट जो आहे काही वेळेला जास्त असतो, फ्रंट पार्ट कमी असतो, तर त्यामुळे फिटिंग बिघडू शकतं, मार्जिनमध्ये फरक पडू शकतो. तर त्यामुळं आपल्याला हे डबल असं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे. आता माझं कमरेचं माप 16 आलं होतं, सो आपण त्याच्यामध्ये हाफ केलं तर 8 इंच आपली कमर जी आहे तर ते आलेली आहे. आता कमरेचं माप आपल्याला 8 प्लस 2 इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आता कटोरीचं जे माप आहे तर ते 5.5 इंचावरती आपलं आलेलं आहे. तर जितकं कटोरीचं माप आहे तितकं तुम्ही घ्यायचं आहे. कटोरीमध्ये एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते आपण नंतर कटिंग करताना वाढवत असतो. आधी आपल्याला ह्याच्यामध्ये काही मार्जिन वाढवायचं नाही. आणि त्यानंतर क्रॉसपट्टी आपण 3 आणि 2.5 इंच घेतलेली आहे, जसं की मापाचं ब्लाऊज आहे त्यानुसार आपण क्रॉसपट्टी घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं, शोल्डरचा जो पार्ट आहे तर तो व्यवस्थित करायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या गळ्याचं आपल्याला माप घ्यायचं आहे. आता पुढचा जो नेक आहे तर तो 6 इंचाचा आहे, बघू शकता तुम्ही इथं 6 इंचावरती. इथं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो की कशा पद्धतीने आपण हे 6 इंच घेतलं. आता ते कसं घेतलं तर तेही तुम्ही बघू शकता की 6 इंच आपण फ्रंट नेकचं माप जे आहे, मेजरमेंट जे आहे तर ते कशा पद्धतीने घेतलेलं आहे. आता फ्रंट नेक झालं. आता आपले हात उंचीचं माप आहे तर त्या हात उंचीचं माप आपण शोल्डरपासून ते खाली बॉटमपर्यंत घ्यायचं आहे. आता हात उंचीचं इथं माप बघू शकता तुम्ही, 5 इंचाला एकच रेष आपली इथं कमी आहे. सो आपण इथं बरोबर हात उंची जी आहे तर ती 5 इंच घेणार आहोत. तर हात उंचीमध्ये आपल्याला प्लस 1 इंच मार्जिन ॲड करायचं आहे जर तुम्ही अस्तरचं ब्लाऊज स्टिच करत असाल तर. आणि त्यानंतर हात रुंदीचं माप तुम्ही बघू शकता. हे हात रुंदीचं माप आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे, जे की आहे 6.5 इंच. तर हात रुंदीमध्ये आपल्याला 6.5 प्लस 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे रुंदीमध्ये. आता पूर्ण उंची या शोल्डरपासून आपल्याला पूर्ण बॉटमपर्यंत पूर्ण उंची घ्यायची आहे आणि पूर्ण उंची ही बॅक पार्टनेच कधीही आपल्याला घ्यायची आहे. जर तुम्ही फ्रंट पार्टने पूर्ण उंची घ्यायला गेला तर ब्लाऊज बिघडू शकतो किंवा त्याचं मेजरमेंट चुकू शकतं. तर त्यामुळे कधीही तुम्ही मापाचं ब्लाऊजवरून जर मेजरमेंट घेत असाल तर ती बॅक साईडचं जे मेजरमेंट आहे पूर्ण उंचीचं तर ते पूर्ण ब्लाऊजच्या बॅक साईडनेच घ्यायचं आहे, फ्रंट साईडने घ्यायचं नाही. आता याची पूर्ण उंची जी आहे तर ती 13.5 इंच होती. क्लायंटने मला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायला सांगितलेली आहे. सो इथं मी पूर्ण उंची 14 प्लस 1 इंच 15 इंच घेणार आहे या ब्लाऊजची उंची. आणि बॅक नेक जो आहे आपल्याला घ्यायचा आहे तर 9.5 इंच, जो की आहे तितकाच आपण ह्या घेणार आहोत. तर हे 9.5 इंच आपला बॅक नेक जो आहे आपण घेतलेला आहे. आता हा जो ब्लाऊज आहे तर तो 38 साईजचा आहे आणि 38 साईजला आपला जो चार्ट आहे शोल्डर मुंड्याचा तर तो आपण शोल्डर जे आहे 5.5 इंच घेत असतो 38 साईजला. जो मुंडा आहे आपण 6 इंच घेत असतो आणि जी गळारुंदी आहे तर ती 2.25 इंचावरती आपण टाकणार आहोत. बाकी मेजरमेंट तुम्ही बघू शकता. आपण छातीमध्ये 2 इंच वाढवलेलं आहे, कमरेमध्ये 2 इंच वाढवलेलं आहे, पूर्ण उंचीमध्ये 1 इंच वाढवलेलं आहे, हात उंचीमध्ये हे 1 इंच वाढवलेलं आहे, हात रुंदीमध्ये 2 इंच वाढवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मेजरमेंट आपल्याला हे पूर्ण पहिल्यांदा लिहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकता.
तर काही कळालं नसेल तुम्हाला तर तुम्ही परत मला कमेंट करू शकता, त्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण हा व्हिडिओ जो आहे तो नवीन शिकणाऱ्यांसाठी होता. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.